We are going to study how the DNA molecule they are replicated. Simply we say that the process of replication. Replication means DNA can make the replica. DNA कैसा काय करते स्वतःच्या प्रतिकृती तयार करते, स्वतःचे मॉडेल तयार करते. त्या प्रोसेसला replication in DNA असं म्हटलेलं आहे. As we know that DNA molecule is present inside the cell. हा सेल आहे. या सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे, बरोबर आहे. न्यूक्लियसमध्ये काय प्रेझेंट असतात? तो क्रोमोझोम प्रेझेंट असतात. इन द न्यूक्लियस, इनसाइड द न्यूक्लियस क्रोमोझोम्स आर प्रेझेंट अँड इनसाइड दॅट क्रोमोझोम्स, आता बघा these are the chromosomes, सेंट्रोमियर आहे आणि हे त्याचे क्रोमॅटिड्स आहेत. these are the chromatids of chromosome. this is the centromere of chromosome. आणि त्याच्यामध्ये हे डीएनए मॉलिक्यूल प्रेझेंट असतात. डीएनए लक्षामध्ये म्हणजे जे सेल आहे युकॅरियोटिक सेलमध्ये बघा, इथं हा एक सेल आहे. सेलच्या आतमध्ये हा न्यूक्लियस प्रेझेंट आहे आणि न्यूक्लियसमध्ये काय प्रेझेंट असतात? क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात. आणि हे जे क्रोमोझोम आहेत, दीज क्रोमोझोम्स दे आर मेड अप ऑफ क्रोमॅटिड्स. सेंट्रोमियर प्रेझेंट असते आणि त्याच्या आतमध्ये हा डीएनए मॉलिक्यूल हा प्रेझेंट असतो. आता त्याच्या अगोदर आपल्याला डीएनएची डिस्कवरी आपण पाहिलेली आहे. द डिस्कवरी ऑफ डीएनए मॉलिक्यूल इट इज कम्स फ्रॉम द न्यूक्लिक ॲसिड दॅट इज प्रेझेंट इन आवर फर्स्ट सेल. हे आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे इंट्रोडक्शनमध्ये. मग हा जो डीएनए मॉलिक्यूल जो आहे त्याचे केमिकल कंपाऊंड सुद्धा आपण पाहिलेले आहेत. आता त्याच्यामध्ये डीएनए मॉलिक्यूल जो आहे हे कशाने बनलेला असतो? इट इज मेड अप ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. Polypeptide chain of nucleotides. It is made up of polypeptide chain of nucleotides. आता हे न्यूक्लियोटाइड डीएनए मध्ये किती प्रेझेंट असतात? कशाने बनलेले असतात न्यूक्लियोटाइड्स? these nucleotides they are made up from nitrogen bases. डीएनए मध्ये किती नायट्रोजन बेसेस प्रेझेंट असतात? there are 4 nitrogen bases are present. that may be adenine, guanine, thymine and cytosine. These are the 4 nitrogen bases. They are present in the DNA molecule. त्याच्यामध्ये युरॅसिल absent असते. युरॅसिल इट इज प्रेझेंट इन द आरएनए मॉलिक्यूल. आता इथे बघा एडेनाइन, ग्वानाइन, थायमिन आणि सायटोसिन. डीएनए मॉलिक्यूल इट इज मेड अप ऑफ लॉंग पॉलीपेप्टाइड चेन ऑफ द न्यूक्लियोटाइड. आता ह्याच्यामध्ये जे बेस पेअरिंग असते, जसं आपल्याला माहित आहे की हा बघा हा डीएनए मॉलिक्यूल आहे. दिस इज द डबल हेलिकल स्ट्रक्चर ऑफ डीएनए मॉलिक्यूल. त्याचं ओरिजिनेशन आहे 3 डॅश, हे 5 डॅश आहे आणि अपोजिट जो स्ट्रँड असणार आहे तो हा 5 डॅश असणार आहे आणि हा इकडे 3 डॅश असणार आहे. म्हणजे हा जो डीएनए मॉलिक्यूल आहे हा डबल स्ट्रँडेड आहे, हेलिकली कॉइल्ड आहे यूकॅरियोटिक मध्ये. आणि त्याच्या कॉन्ट्ररी प्रोकॅरियोटिक सेलमध्ये डीएनए मॉलिक्यूल डबल स्ट्रँडेड असते पण तो सर्क्युलर असणार आहे. मग हा जो डीएनए मॉलिक्यूल जे न्यूक्लियोटाइडनं बनलेला असते, हा न्यूक्लियोटाइड याच्यामध्ये बघा आता इथं हे न्यूक्लियोटाइडची चेन आहे. इथे दिस इज द चेन ऑफ न्यूक्लियोटाइड ॲज वी ऑल नो. आता ह्याच्यामध्ये जे पेअरिंग जे आहे द डीएनए मॉलिक्यूल त्याच्यामध्ये रिप्लिकेशन होत असताना त्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग असते. आता हे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग कशाला म्हणायचं आहे? ॲडेनाइन नायट्रोजन बेस इट इज ऑलवेज पेअर्स विथ द 2 वीक हायड्रोजन बॉन्ड विथ द थायमिन नायट्रोजन बेस. ओके. त्याच्या सेकंड वन जो आहे ग्वानाइन इट इज ऑलवेज पेअर्स विथ द 3 वीक हायड्रोजन बॉन्ड्स विथ द सायटोसिन नायट्रोजन बेस अँड वाइस वर्सा. म्हणजे थायमिन इट इज पेअरिंग विथ द ॲडेनाइन अँड सायटोसिन इट इज ऑलवेज पेअर्स विथ द 3 वीक हायड्रोजन बॉन्ड विथ द ग्वानाइन अँड वाइस वर्सा असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. ह्याच्यामध्ये जे नायट्रोजन बेसेस जे असतात किंवा न्यूक्लियोटाइडची जी चेन आहे, आता इथं आपल्याला काय दाखवता येते बघा. इथं बघा ह्या ठिकाणी ॲडेनाइन 2 बॉन्ड्स विथ द थायमिन, guanine 3 weak hydrogen bonds with the cytosine and the contrary opposite मध्ये thymine with adenine and cytosine with 3 weak hydrogen bonds with the guanine nitrogen base. हे डीएनए मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर आहे जे की पॉलीपेप्टाइड चेननं बनलेलं असतं. हे आपल्याला माहित आहे. बघा रिप्लिकेशन होत असताना डीएनए मध्ये आपल्याला सिम्पली काय सांगता येते? व्हॉट इज द मीनिंग ऑफ रिप्लिकेशन इन डीएनए मॉलिक्यूल? रिप्लिकेशन इट इज नथिंग बट द डीएनए कॅन मेक एक्झॅक्ट कॉपीज ऑफ इटसेल्फ. डीएनए मॉलिक्यूल स्वतःच्या प्रतिकृती तयार करतात, त्याला रेप्लिका असं सुद्धा म्हणतात.
जसं आपण झेरॉक्स वगैरे काढतो ना टीसी मार्कच्या वगैरे, तसं डीएनए मॉलिक्यूल स्वतःचे मॉडेल, स्वतःच्या प्रतिकृती तयार करत असते. त्याला रेप्लिकेशन इन डीएनए मॉलिक्यूल असं म्हटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, हा जो सेल आहे, सेलच्या आतमध्ये हे काय प्रेझेंट असते हो, सायटोप्लाझम प्रेझेंट आहे. हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये काय प्रेझेंट असणार आहे, न्यूक्लिओप्लाझम. काय प्रेझेंट असणार आहे, न्यूक्लिओप्लाझम प्रेझेंट असते. म्हणजे या ठिकाणी काय सांगायचं आपल्याला, सेलच्या मध्ये प्रेझेंट असलेले जे द्रव्य असते ते पेशी द्रव्य म्हणतो आपण त्याला, आणि केंद्र जे असणार आहे, न्यूक्लियस जे प्रेझेंट असते, त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये जो प्लाझ्मा प्रेझेंट असते त्याला न्यूक्लिओप्लाझम असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता हा जो डीएनए मॉलिक्यूल जो आहे याचे काय काय फंक्शन्स असतात, आता त्याच्यामध्ये बघा, फंक्शन्स ऑफ डीएनए मॉलिक्यूल मध्ये त्याचे दोन पार्ट केलेले आहेत. एक आहे हेटेरोकॅटॅलिटिक and another one is autocatalytic. These are the two functions of DNA molecule. These are the two functions of DNA. These are the two functions of DNA molecule. That is, DNA plays an important role. That is heterocatalytic and autocatalytic. आता heterocatalytic म्हणजे काय, DNA can synthesize. बघा, heterocatalytic म्हणजे काय, DNA synthesize molecule other than itself. बघा, heterocatalytic, DNA synthesize molecule other than itself. स्वतः सारखे मॉडेल किंवा मॉलिक्यूल तयार करण्यापेक्षा डीएनए हे काही डिफरंट मॉलिक्यूल तयार करते, त्याला हेटेरोकॅटॅलिटिक म्हणायचं, आणि त्याला त्या फंक्शनला हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन असं म्हटलेलं आहे. आता ॲटो मीन्स सिमिलर, याच्या कॉन्ट्ररी, याच्या अपोजिटमध्ये आपल्याला काय म्हणता येते, डीएनए सिंथेसाइज सिमिलर मॉलिक्यूल लाईक इटसेल्फ. डीएनए सिंथेसाइज itself. That function is called as the autocatalytic. लक्षामध्ये हेटेरोकॅटॅलिटिक अँड ऑटोकॅटॅलिटिक. आता बघा, डीएनए स्वतःच्या प्रतिकृती तयार करते, म्हणजे आता इथं आपल्याला हा जो पॉईंट आहे रेप्लिकेशन इन डीएनए मॉलिक्यूल, त्याला ऑटोकॅटॅलिटिक फंक्शन असं म्हणता येईल. आता इथं आपल्याला एक्झाम्पल लिहिता येते, रेप्लिकेशन. इथं आपल्याला काय एक्झाम्पल देता येते ऑटोकॅटॅलिटिक फंक्शन मध्ये, लक्षात ठेवायचं आहे. The autocatalytic function of DNA molecule is replication. आणि त्याच्या अपोजिट मध्ये ज्यावेळेस डीएनए मॉलिक्यूल हे स्वतःसारखे मॉलिक्यूल तयार न करता दुसरं काहीतरी मॉलिक्यूल तयार करते, त्यावेळेस त्याला हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन असं म्हटलेलं आहे. आणि त्याचे जे एक्झाम्पल आहे, काय एक्झाम्पल सांगता येईल, बघा, डीएनए पासून काय तयार होते, आरएनए मॉलिक्यूल तयार होते, द सिंथेसिस ऑफ आरएनए. आणि आरएनए पासून काय तयार होतात, प्रोटीन्स तयार होतात. लक्षामध्ये, डीएनए पासून आरएनए तयार होतोय आणि आरएनए पासून प्रोटीन्स तयार होतात. हे आपण जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये पाहिलेलंच आहे. ह्या प्रोसेसला फ्रॉम डीएनए आरएनए दे आर सिंथेसाइज्ड, दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द ट्रान्सक्रिप्शन. अँड फ्रॉम आरएनए वी कॅन सिंथेसाइज प्रोटीन्स, दॅट इज कॉल्ड एज द ट्रान्सलेशन. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला काय म्हणता येते, डीएनए मॉलिक्यूल दे सिंथेसाइज द प्रोटीन्स थ्रू द आरएनए. म्हणजे आरएनए अगोदर तयार होते डीएनए पासून, अँटीसेन्स स्ट्रँड पासून डीएनएच्या, आणि मग त्याच्यानंतर काय तयार होतात, प्रोटीन्स तयार होतात. बरोबर आहे ना. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन ह्या दोन प्रोसेस आहेत, त्या कशाच्या अंडरमध्ये येतात, हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन. लक्षामध्ये, दीज आर द डिफरन्स बिटवीन हेटेरोकॅटॅलिटिक अँड ऑटोकॅटॅलिटिक, हे लक्षात ठेवायचं. आता ह्याच्या पुढं याचा दुसरा, सो दीज आर द स्टेप्स ऑफ रेप्लिकेशन इन डीएनए मॉलिक्यूल. त्याच्यामध्ये बघा, ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइड्स. सेकंड वन आहे ओरिजिन पॉईंट ऑर इनिशिएशन पॉईंट. थर्ड वन इज अनवाइंडिंग ऑफ डीएनए मॉलिक्यूल. फोर्थ वन इज रेप्लिकेशन फोर्थ. फिफ्थ वन इज सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रैंड्स. सिक्स्थ वन इज मॅच्युरेशन ऑफ ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. अँड लास्ट वन, सेवंथ वन इज फॉर्मेशन ऑफ डॉटर डीएनए मॉलिक्यूल. आता बघा, आपण जस्ट सिंपल एक डबल स्ट्रँडेड डीएनए मॉलिक्यूल हा काढलेला आहे. दिस इज द डबल स्ट्रँडेड डीएनए मॉलिक्यूल. ज्याच्यामध्ये पेरिंग आहे, ॲडेनाइन अमिनो स्क्वेअर्स विथ द थायमिन,
guanine always pairs with the cytosine, thymine, adenine, cytosine, guanine, परत adenine, guanine, adenine, thymine, त्याच्यानंतर guanine हे cytosine. Strand आहे, as you know, the strand of DNA molecule they are anti-parallel. This is 5 dash, this is 3 dash. DNA मॉलिक्यूलचं रिप्लिकेशन आहे कशाच्या बेसिसवर आहे? रिप्लिकेशन हे होत असताना DNA मॉलिक्यूलचे जे कॅरेक्टरिस्टिक आहे, स्ट्रँड्स ऑफ DNA मॉलिक्यूल दे आर अँटी पॅरलल. कशाला म्हटलंय हो? बघा, एक जो एंड आहे DNA मॉलिक्यूलचा तो 3 डॅश एंड आहे आणि दुसरा जो एंड आहे तो कसा आहे? 5 डॅश एंड आहे, बरोबर आहे ना? आणि 3 डॅशच्या खाली 5 डॅश असणार आहे आणि 5 डॅशच्या खाली 3 डॅश एंड असणार आहे. हा DNA मॉलिक्यूल जसं आपण सुरुवातीला त्याच्या अगोदर सांगितलं आहे, सेल आहे, सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये काय प्रेझेंट असतात? क्रोमोझोम प्रेझेंट असतात आणि त्याच्यामध्ये DNA मॉलिक्यूल प्रेझेंट आहे. आता जो न्यूक्लिओप्लाझ्म जो आहे त्या न्यूक्लिओप्लाझ्ममध्ये बरेचसे न्यूक्लिओटाईड, 4 वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लिओटाईड त्याच्यामध्ये कंटिन्युएशन त्याचं फॉर्मेशन होत असते, ठीक आहे ना? आता पहिला जो पॉईंट आहे त्यामध्ये ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाईड्स, ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येते की बघा DAMP, DGMP, DPMP and DCMP. सगळ्यात अगोदर ॲक्टिवेशन न्यूक्लिओटाईडचं होत असताना हे न्यूक्लिओटाईड जे आहेत हे मोनोफॉस्फेटच्या स्वरूपामध्ये असतात. जसं आपण त्याला प्रूव्ह करत असताना सांगितलेलं आहे की DNA मॉलिक्यूल हा फॉस्फेटनं बनलेला असतो आणि प्रोटीन हे सल्फरनं बनलेले असतं. ओके, मग सुरुवातीला हे ॲडेनोसाईन मोनोफॉस्फेट, बरोबर आहे ना? ॲडेनाईन हा नायट्रोजन बेस आहे त्याच्यामुळं ॲडेनोसाईन मोनोफॉस्फेटच्या स्वरूपामध्ये प्रेझेंट असतात 4ही न्यूक्लिओटाईड्स, ठीक आहे? आता हा जो डी आहे इट रेफर्स द DNA मध्ये प्रेझेंट आहे ॲडेनोसाईन मोनोफॉस्फेट, DNA ग्वानोसाईन मोनोफॉस्फेट, DNA थायमिन मोनोफॉस्फेट आणि DNA सायटोसिन मोनोफॉस्फेट, बरोबर आहे? आता हा जो हे जे 4 न्यूक्लिओटाईड्स जे असतात त्याच्यामध्ये एक प्रोसेस होते, दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द phosphorylation. That process is called as the phosphorylation, means by using the energy that is called as the ATP. By using the energy that is called as the ATP, ATP चा वापर करून मोनोफॉस्फेट जे आहे ते मोनोफॉस्फेट ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपामध्ये जातं. लक्षात घे, by the enzyme that is called as the phosphorylase. By the enzyme that is called as the phosphorylase, ASE हा प्रत्यय लागला की तो काय असणार आहे? एन्झाईम असणार आहे. म्हणजे बघा, मोनोफॉस्फेटच्या स्वरूपामध्ये असलेले जे न्यूक्लिओटाईड असतात ते इट अंडरगोज द प्रोसेस दॅट इज कॉल्ड एज द फॉस्फोरायलेशन बाय द यूज ऑफ एन्झाईम फॉस्फोरायलेज. म्हणजे आपल्याला काय सांगतात ते DAMP प्लस ATP प्लस फॉस्फोरायलेज ह्याचं रूपांतर मग कशामध्ये होत आहे? बघा, आता DAMP जो आहे हा DAMP इट इज कन्वर्टेड इनटू DEATP, ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट, डीऑक्सीरायबोज गुआनोसाईन ट्रायफॉस्फेट, डीऑक्सीरायबोज थायमिन ट्रायफॉस्फेट अँड डीऑक्सीरायबोज सायटोसिन ट्रायफॉस्फेट. म्हणजे ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाईडमध्ये जे सुरुवातीला न्यूक्लिओप्लाझ्ममध्ये जे न्यूक्लिओटाईडचं 4 न्यूक्लिओटाईडचं फॉर्मेशन होते ते अगोदर मोनोफॉस्फेटच्या स्वरूपामध्ये असतात. अँड बाय यूज ऑफ दिस ATP, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ATP? आपल्याला पाठीमागे झालेला या करायला ATPचं सिंथेसिस जे आहे, सिम्पली आपण काय म्हणतो की ATP तयार होण्याच्या प्रक्रियेला फॉस्फोरायलेशन, आणि कशामध्ये तयार होतात? ATP फोटोसिंथेसिसमध्ये सुद्धा तयार होतात आणि रेस्पिरेशनमध्ये सुद्धा तयार होतात. द सिंथेसिस ऑफ ATP दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द फॉस्फोरायलेशन. म्हणजे हे मोनोफॉस्फेट जे असतात, दीज मोनोफॉस्फेट दे गेट phosphorylated with the help of enzyme phosphorylase and synthesis of triphosphate. हा झाला पहिला पॉईंट त्याच्यामधला. आता दुसरा जो आहे ओरिजिन पॉईंट और इनिशिएशन पॉईंट. आता या ओरिजिन पॉईंट आणि इनिशिएशन पॉईंट मध्ये बघा, हा DNA मॉलिक्यूलचा जो स्ट्रँड आहे, बरोबर आहे ना? आता ह्या स्ट्रँडमध्ये
आता फॉर एक्झाम्पल युकॅरियोटिक असणार आहे, युकॅरियोटिक सेल किंवा ऑर्गॅनिझम किंवा प्रोकॅरियोटिक असणार आहे, युकॅरियोटिक किंवा प्रोकॅरियोटिक. In the prokaryotic cell, for example, in bacteria, E. coli, Escherichia coli, prokaryotic organism मध्ये म्हणजे बॅक्टेरिया मध्ये फक्त सिंगल ओरिजिन प्रेझेंट असतो, वन. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये ओरिजिन पॉइंट रेप्लिकेशन साठी फक्त एकच पॉइंट असणार आहे, म्हणजे ओरिजिन और इनिशिएशन पॉइंट इन द प्रोकॅरियोटिक सेल. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया E. coli is only one, and in eukaryotic cell there are several, त्याला आपण काय म्हणायचं, टँडम म्हणजे टुगेदर खूप सारे पॉईंट त्याच्यामध्ये त्या युकॅरियोटिक सेलमध्ये जो डीएनए मॉलिक्यूल जो आहे त्याच्यामध्ये सेव्हरल इनिशिएशन ऑफ ओरिजिन पॉईंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आता ह्या ठिकाणी आपल्याला सांगत असताना जे रेप्लिकेशनचे जे प्रोसेस आहे त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता बघा हा पॉईंट असणार आहे किंवा हा असणार आहे. देयर आर सेव्हरल पॉईंट्स इन द युकॅरियोटिक सेल. डीएनए युकॅरियोटिक सेलमध्ये जो डीएनए प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये खूप सारे एकत्रित असलेले त्याच्यामध्ये पॉईंट प्रेझेंट असतात. आता या ठिकाणी हा जो पॉईंट आहे म्हणजे ओरिजिन जो आहे त्या पॉईंटला ओ असं इंडिकेट केलेलं आहे. ज्या ठिकाणापासून रेप्लिकेशनची प्रोसेस स्टार्ट होते त्या पॉईंटला ओ, इट इज कॉल्ड एज द ओरिजिन ऑर इनिशिएशन पॉईंट. आणि ज्या ठिकाणी टर्मिनेट होत आहे, टर्मिनेट होणं म्हणजे काय, स्टॉप होणं, प्रोसेस ऑफ रेप्लिकेशन इज स्टॉप, दॅट पॉईंट इज रिफर्ड ॲज द ऑर टर्मिनेटेड ऑर टर्म ॲज द टी. म्हणजे ओरिजिन इट इज ओ अँड टर्मिनेटेड इट इज द टी. आता हा झाला ओरिजिन ऑर इनिशिएशन पॉईंट. आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला आता कटिंग करत असताना इथं ओरिजिन पॉईंट झालेला आहे, म्हणजे ज्या ओरिजिन पॉईंट पासून डीएनए मॉलिक्यूलला सेपरेट, कम्प्लिटली सेपरेट करायचं नाही, फक्त त्याला अनवाइंडिंग ठेवायचं आहे. तर त्या ठिकाणी एंडोन्यूक्लिएज एन्झाईम जो आहे, एंडोन्यूक्लिएज, this enzyme plays an important role. हा जो एन्झाईम आहे हा एन्झाईम इट प्लेज an important role. This endonuclease enzyme helps to cut this weak hydrogen bonds, and these strands they are not completely separated, they are just separate from each other. आता हा झाला ओरिजिन पॉईंट आणि डीएनए मॉलिक्यूल ॲक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड हे कसं होते ते. त्याच्यानंतर अनवाइंडिंग ऑफ डीएनए मॉलिक्यूल. डीएनए मॉलिक्यूलचं अनवाइंडिंग म्हणजे त्याला क्वाइलिंग होऊ द्यायचं नाही. आता ह्या प्रोसेससाठी बघा सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन SSBP लक्षामध्ये. डीएनए मॉलिक्यूलचे हे दोन स्ट्रँड आहेत लक्षामध्ये. त्याच्यामध्ये सेव्हरल पॉईंट आहेत युकॅरियोटिक सेलमध्ये. त्याच्यानंतर एंडोन्यूक्लियस एन्झाईम काय करणार आहे, व्हॉट इज द रोल ऑफ, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एंडोन्यूक्लियस एन्झाईम. इट कट्स द weak hydrogen bonds from these nitrogen bases and there is separation of that DNA strand. ठीक आहे, डीएनए मॉलिक्यूल स्ट्रँड काय होतात, दे आर सेपरेटेड. आता हे सेपरेट झाल्यानंतर परत त्याच्यामध्ये ते एकमेकांना वाइंड होऊ नये किंवा एका जागी येऊ नये किंवा त्याच्यामध्ये कॉइलिंग होऊ नये. कारण आपल्याला माहिती आहे की डीएनए मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर कसं असते, डबल स्टँडर्ड आणि राईट हँडेड कॉइलिंग असते त्याच्यामध्ये लक्षामध्ये. मग हा जो एन्झाईम आहे सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन, हा काय करणार आहे, दॅट एन्झाईम इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. त्याच्यामध्ये त्याला क्वाइलिंग होऊ देत नाही, ते दोन्ही स्ट्रँड विभक्त ठेवतो. ते दोन्ही स्ट्रँड बाजूला ठेवण्याचं कार्य हे कोण करते, हा सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन. बघा एक एक पॉईंट सुरुवातीला न्यूक्लियोटाइडचं ॲक्टिव्हेशन झालेलं आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये किती पॉईंट असतात युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये सेपरेशन झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बघा जो ओरिजिन पॉईंट जो घेतलेला आहे तो ओरिजिन पॉईंट पासून हा डीएनए मॉलिक्यूल इथं काय झालेला आहे, आता इथं हा डीएनए मॉलिक्यूल हा सेपरेट झालेला आहे. इथं आपल्याला 5' आणि इकडं 3' असेल इथे बघा. अशा प्रकारे डीएनए मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर या ठिकाणी तयार होतं. त्याच्यानंतर फोर्थ वन रेप्लिकेशन फोर्थ. ठीक आहे, आता हे जे स्ट्रक्चर जे तयार झालेलं आहे डीएनए मॉलिक्यूलचं with the help of two enzymes endonuclease and second one single stranded binding protein, ह्या दोन्ही ह्याच्यामुळं दोन्ही स्ट्रँड बाजूला गेलेले आहेत आणि हा इन्व्हर्टेड वाय शेप स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी दिसतंय. त्यालाच रेप्लिकेशन फोर्क असं म्हणतात. त्याला काय म्हणतात, रेप्लिकेशन फोर्क, इन्व्हर्टेड वाय शेप्ड. बघा जनरली आपण वाय असे लिहितो, पण हे जे स्ट्रक्चर जे झालेलं आहे ते अशा प्रकारे झालेलं आहे, इन्व्हर्टेड वाय शेप स्ट्रक्चर.
दॅट स्ट्रक्चर इट इज कॉल्ड एज द रेप्लिकेशन फोर्क. ते कशामुळे तयार झाले हो? डीएनएला अनवाइंड होऊ दिलेलं नाही. डीएनएचे जे स्ट्रँड आहेत त्या स्ट्रँडमध्ये जे वीक हायड्रोजन बॉन्ड आहेत त्याला एंडोन्यूक्लियस एन्झाईमनं कट केलेला आहे. दिस एंडोन्यूक्लियस एन्झाईम इट इज ऑल्सो कॉल्ड एज द बायोलॉजिकल सीझर. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण डीएनए स्ट्रँडला एका पर्टिक्युलर पॉईंटवर एका पर्टिक्युलर साईटवर आपल्याला काय करता येते? कट करता येते. त्याच्यानंतर सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड्स. आता या सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड, आता बघा हे दोन्ही सेपरेट झालेले जे स्ट्रँड आहेत त्या दोन्ही स्ट्रँडला टेम्पलेट असं म्हटलेलं आहे. दीज स्ट्रँड्स आर कॉल्ड एज द टेम्पलेट और दे आर ऑल्सो कॉल्ड एज द मोल्ड. MOULD. दे आर कॉल्ड एज द टेम्पलेट और दे आर ऑल्सो कॉल्ड एज द मोल्ड. आता त्या ठिकाणी 3' to 5' जो आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे? दिस स्ट्रँड इज कॉल्ड एज द लीडिंग टेम्पलेट and this is called as the lagging, LAGGING, lagging template or mold. म्हणजे जे ओरिजिनल डीएनए मॉलिक्यूल आहे म्हणजे पॅरेंटल डीएनए मॉलिक्यूल त्याचे स्ट्रँड सेपरेट झाले त्याच्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे? दे आर कॉल्ड एज द टेम्पलेट और दे आर ऑल्सो कॉल्ड एज द मोल्ड. तर 3' to 5' एंड त्याला लीडिंग टेम्पलेट असं म्हटलेलं आहे आणि 5' to 3' जो एंड आहे याला लॅगिंग टेम्पलेट असं म्हटलेलं आहे. आता हा डीएनए मॉलिक्यूल और सपोज दिस इज द न्यूक्लियस. हा न्यूक्लियस आहे. आता या न्यूक्लियसमध्ये त्याच्या न्यूक्लियोप्लाझमध्ये काय प्रेझेंट असतो? तो न्यूक्लियोटाइडचं ॲक्टिव्हेशन झालंय, फॉस्फोरायलेशन प्रोसेस झाले बाय द यूज ऑफ एन्झाईम फॉस्फोरायलेज. त्याच्यामध्ये सगळे 4 वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लियोटाइड्स तयार झालेले आहेत. आता ज्यावेळेस डीएनए मॉलिक्यूलचे जे स्ट्रँड आहे त्याच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल बघायचं ॲडेनाईन झालं आहे. आता इथं ॲडेनाईन, ग्वानाईन, थायमिन, सायटोसिन, ॲडेनाईन, ग्वानाईन, थायमिन आणि हे सायटोसिन. हे सेपरेट झालेले सिंगल स्ट्रँडेड डीएनए मॉलिक्यूल आहे. आता दुसरा जो स्ट्रँड आहे इथं, हा दुसरा जो स्ट्रँड आहे हा कसा होणार आहे? इथं 3' to 5' एंड होणार आहे आणि इथं ॲडेनाईन हे थायमिन असणार आहे, इथे सायटोसिन, इथं ॲडेनाईन, ग्वानाईन, थायमिन, सायटोसिन, ॲडेनाईन आणि इथे ग्वानाईन. हे न्यूक्लियोटाइड्स याला काय झालेले आहे? बाइंड झालेले आहेत. आता हे बाइंडिंग होत असताना सुद्धा एक एन्झाईम त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. दॅट एन्झाईम इट इज कॉल्ड एज द डीएनए लायगेज. लायगेशन म्हणजे काय? त्याला बाइंड करणं. नवीन डीएनए मॉलिक्यूलचा एक जो जुना जो स्ट्रँड आहे जो पॅरेंटल आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे? इट इज कॉल्ड एज द टेम्पलेट. आणि जे नवीन जे तयार झालेलं आहे त्याला स्ट्रँड असं म्हटलेलं आहे. जे कशाने बाइंड होते? डीएनए लायगेज एन्झाईमनं. तो दुसरा स्ट्रँड ह्याला काय होते? बाइंड होणार आहे. त्याच्यानंतर हा जो लॅगिंग जो टेम्पलेट आहे, आता हा लॅगिंग टेम्पलेट जो आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअस नसते ते, त्याच्यामध्ये फ्रॅगमेंट्स प्रेझेंट असतात. इट आर द फ्रॅगमेंट्स 5' आणि हे 3'. and that fragments they are called as they are termed as the Okazaki fragments. आणि त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असते? RNA प्रायमर हा प्रेझेंट असतो त्याच्यामध्ये. RNA प्रायमर लक्षात नाही. एक जो टेम्पलेट आहे जो की लीडिंग म्हटलेला आहे. लीडिंग म्हणजे कंटिन्युअस. ते लक्षात ठेवायचे. लीडिंग टेम्पलेट जो आहे तो लीडिंग टेम्पलेट त्याला कंटिन्युअस असं लक्षात ठेवायचं आहे. ज्या स्ट्रँडवर डीएनए मॉलिक्यूलचं फॉर्मेशन हे कंटिन्युअस होतं. आणि दुसरं कसं आहे? लॅगिंग टेम्पलेट आहे. त्या लॅगिंग टेम्पलेटला आपल्याला काय म्हणता येते? डिसकंटिन्युअस असं म्हणता येते. ठीक आहे. एक आहे लीडिंग, दुसरं आहे लॅगिंग टेम्पलेट म्हणजे डिसकंटिन्युअस आहे. ह्या ठिकाणी तयार झालेले जे डीएनएचे मॉलिक्यूल आहेत किंवा न्यूक्लियोटाइड जे असतात ते न्यूक्लियोटाइड ते कसे असतात? डिसकंटिन्युअस आहेत. आणि ते डिसकंटिन्युअस असलेले जे डीएनए मॉलिक्यूलचे जे न्यूक्लियोटाइड आहेत त्याच्यामध्ये RNA प्रायमर प्रेझेंट असतो. आणि दॅट फ्रॅगमेंट ऑफ डीएनए मॉलिक्यूल दे आर अटॅच्ड विथ द हेल्प ऑफ दिस एन्झाईम डीएनए लायगेज. दॅट फ्रॅगमेंट्स दे आर कॉल्ड एज द ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. त्याला काय म्हणायचं? ओकाझाकी फ्रॅगमेंट्स असं म्हणायचं. आता त्याच्यानंतरचा नेक्स्ट जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड्स. दिस इज द सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड्स. लक्षामध्ये एक आहे कंटिन्युअस, दुसरा आहे डिसकंटिन्युअस.
त्याच्यामध्ये RNA प्रायमर हा प्रेझेंट आहे, पुन्हा ओकाझाकी फ्रॅगमेंट असं म्हटलेलं आहे. 6 पॉईंट बघा, मॅच्युरेशन ऑफ ओकाझाकी फ्रॅगमेंट्स, म्हणजे हा डिसकंटिन्युअस जो स्ट्रँड आहे किंवा लॅगिंग जो स्ट्रँड याला म्हणतो आपण, लॅगिंग आहे, लीडिंग नाही, कंटिन्युअस नाही, डिसकंटिन्युअस आहे किंवा त्याला लॅगिंग असं म्हटलेलं आहे. ज्याच्यामध्ये RNA प्रायमर असतात. हा RNA प्रायमर त्याच्यामधला बाजूला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये DNA टोपोआयसोमरेज, this enzyme plays an important role to join this DNA strand. या स्ट्रँडला परत जॉईन करण्यासाठी DNA टोपोआयसोमरेज हा जो एन्झाईम आहे, हा एन्झाईम प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. हे झालं कंप्लीट मॅच्युरेशन ऑफ ओकाझाकी फ्रॅगमेंट. आणि लक्षामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये काही एन्झाईम सांगितलेले आहेत, ते एन्झाईम लक्षामध्ये ठेवायचे फक्त. हे झाले 6 पॉईंट. त्याच्यानंतर 7 फॉर्मेशन ऑफ डॉटर DNA मॉलिक्यूल. आता 1 पॉईंट त्याच्यामध्ये झालेला आहे, द प्रोसेस ऑफ रिप्लिकेशन मेथड दॅट इज कॉल्ड एज द सेमी कन्झर्वेटिव्ह. बघा, सेमी हा शब्द पार्शियली असं म्हणता येते आपल्याला. आता बघा, इथंच तुम्हाला लक्षात येईल, हा नवीन DNA मॉलिक्यूलचा स्ट्रँड तयार झाला आहे आणि हा सुद्धा नवीन स्ट्रँड तयार झाला आहे एका स्ट्रँड पासून. ओके, त्याला सेमी कन्झर्वेटिव्ह कशासाठी म्हटलं? सेमी मीन्स पार्शियली. आता ह्या ठिकाणी बघा, हा जो DNA मॉलिक्यूलचा जो स्ट्रँड तयार झाला आहे, हा जो स्ट्रँड आहे हा कम्प्लिटली ओल्ड आहे आणि हा जो स्ट्रँड आहे हा कम्प्लिटली कसा आहे? न्यू आहे. म्हणजे 50% ओल्ड स्ट्रँड आहे, पॅरेंटल आहे, आणि 50% हा कसा आहे? न्यू आहे. ह्या मेथडला, ह्या टेक्निकला सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड असं म्हणतात. हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येईल. द प्रोसेस ऑफ रेप्लिकेशन इन DNA मॉलिक्यूल इज कॉल्ड एज द सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड. व्हाय? बिकॉज the formation of daughter DNA molecule, the 50% is the old strand, that is parental DNA molecule, and 50% is completely new. Hence, this process of replication in DNA is called as the semi-conservative method. आता formation of daughter DNA molecule, आता ह्या ठिकाणी दोन DNA molecule तयार झाले आहेत. As you can know, in all the living organism, DNA molecule is present. ज्या ऑर्गॅनिझममध्ये हा DNA मॉलिक्यूल प्रेझेंट असते त्या ऑर्गॅनिझमला काय म्हटलेलं आहे? दे आर सेल्फ रेप्लिकेटिंग. दे आर सेल्फ रेप्लिकेटिंग, कारण DNA मॉलिक्यूल असला म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं? रिप्लिकेशनची प्रोसेस होत आहे. आणि हे 2 DNA मॉलिक्यूल हे काय होतात? त्याच्यापासून डॉटर DNA मॉलिक्यूल तयार झालेले आहेत. लक्षामध्ये आता ह्याच्यामध्ये जो एन्झाईम आहे, द एन्झाईम DNA गायरेज प्लेज एन इम्पॉर्टंट रोल टू सेपरेट दिस formed new DNA molecule. लक्षामध्ये, तर ही ओव्हरऑल प्रोसेस रिप्लिकेशन इन DNA मॉलिक्यूल, त्याचं ॲक्टिवेशन, त्याचं ओरिजिन पॉईंट, दिस इज द ओरिजिन पॉईंट ऑफ DNA मॉलिक्यूल. आणि ह्या ठिकाणी संपले म्हणजे हा काय झाला? टर्मिनेशन T पॉईंट. O पॉईंट अँड T पॉईंट या ठिकाणी ओरिजिन झाले आणि इथे प्रोसेस काय झाली आहे? टर्मिनेट झालेली आहे. म्हणजे O आणि T हे पॉईंट त्याच्यामध्ये झालेले आहे. त्याच्यानंतर अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूल, दोन्ही स्ट्रँड सेपरेट झाल्याच्या नंतर त्याला एकत्रित येऊ नये, त्याच्यामध्ये वाइंडिंग होऊ नये, त्याच्यामध्ये ट्वायलिंग होऊ नये, याच्यासाठी सुद्धा हा पॉईंट जो आहे अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूल या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याच्यात सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन, त्यानंतर रेप्लिकेशन फोर्क तयार होतं आहे. वाय, कॅपिटल वाय जसं असतं ते इन्व्हर्टेड वाय शेपमध्ये होतं आहे. त्याला काय म्हटलेलं आहे? रेप्लिकेशन फोर्कमध्ये आहे. फिजिक्समध्ये झालेलं आहे तुम्हाला रेप्लिकेशन फोर्क. त्याच्यानंतर सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड, न्यूक्लिओप्लाझमध्ये प्रेझेंट असलेले जे न्यूक्लिओटाईड जे असतात ते एकमेकांना काय होतात? बाइंड होतात, लायगेज होतात. त्याच्यामुळं DNA लायगेज ह्या एन्झाईममुळं. त्याच्यानंतर मॅच्युरेशन ऑफ ओकाझाकी फ्रॅगमेंट, इथे या ठिकाणी जो RNA प्रायमर जो आहे तो RNA प्रायमर निघून जातो आणि हे जे फ्रॅगमेंट जे असतात DNA मॉलिक्यूलचे ते परत एक कंटिन्युअस स्ट्रँड, डिसकंटिन्युअस स्ट्रँड कसा होतोय? लॅगिंग स्ट्रँड कसा होतो? तो कंटिन्युअस होणार आहे. त्याला मॅच्युरेशन ऑफ ओकाझाकी फ्रॅगमेंट. आणि शेवटी हे दोन्ही जे असतात तयार झालेले जे डॉटर DNA मॉलिक्यूल आहेत ते काय होतात? एकमेकांपासून सेपरेट होतात आणि ते कशाला म्हणता येईल? त्याला काय म्हणायचे? टोपोआयसोमरेज DNA मॉलिक्यूल. DNA टोपोआयसोमरेज जो आहे त्याच्या सहाय्यानं, त्याच्या हेल्पनं, त्या एन्झाईममुळं हे दोन्ही तयार झालेले न्यू स्ट्रँड जे असतात ते बाजूला होतात. हे पूर्ण प्रोसेस झाली रेप्लिकेशन इन DNA. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड ऑफ रेप्लिकेशन इन DNA मॉलिक्यूल. ओके.